लक्ष द्या. आपण आता काय करणार आहे तर 6वा जो चॅप्टर आहे सायन्सचा कोणता आहे सबस्टन्सेस इन द सराउंडिंग ह्या चॅप्टरचा जो एक्सरसाइज आहे तो आपण आता बघणार आहे. तो एक्सरसाइज पूर्ण करूया. तर आपण बघणार आहे बघा सबस्टन्स इन द सराउंडिंग देअर प्रॉपर्टीज देअर स्टेट अँड प्रॉपर्टी. आता किती असते स्टेट सबस्टन्सच्या सॉलिड लिक्विड आणि गॅसेस. मग आता पहिलाच प्रश्न काय आहे इन द पॅरेग्राफ बिलो राईट सॉलिड लिक्विड और गॅस इन ईच ऑफ द ब्रॅकेट्स डिपेंडिंग ऑन द सबस्टन्स रेफर्ड टू जस्ट बिफोर. तर तिथं लिहायचं आहे आपल्याला त्या पॅरेग्राफ वाचायचं आहे पुढचा आणि त्याच्यामध्ये सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे त्याच्यामधलं जे आहे ते लिहायचं आहे. तर आता बघा ऑन अ ब्रिंक सनी डे रिया अँड गार्गी आर प्लेईंग विथ द बॉल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रिया आणि गार्गी हा बॉल खेळत होत्या. मग बॉल हा काय आहे तर तो आहे सॉलिड आहे. काय आहे सॉलिड. त्याच्यानंतर गार्गी फील्स थर्स्टी. मग परत काय झालं गार्गीला तहान लागली. सो रिया ब्रिंग टेंडर कोकोनट वॉटर. म्हणून रियानं काय आणलं पाणी आणलं. कशाचं नारळाचं. मग ते काय आहे नारळाचं पाणी म्हणजे लिक्विड आहे फॉर हर. ॲट द सेम टाईम अ स्ट्रॉंग ब्रीज म्हणजे काय वायू स्टार्ट ब्लोईंग अँड इट ऑल्सो बिगिन्स टू रेन. मग काय झालं परत पाऊस पण पडायला लागला. दे रन बॅक इन टू द हाऊस म्हणजे काय परत हाऊस म्हणजे घर म्हणजे ते सॉलिड असतं म्हणजे स्थायू असतं. चेंजेस देअर क्लोथ्स म्हणजे काय कपडे ते सुद्धा कसे असतात स्थायू असतात. अँड देन देअर मदर गिव दॅम अ कप हा काय सॉलिड आहे ऑफ हॉट मिल्क म्हणजे काय गरम दुधाचा कप आईनं दिला. मिल्क हे कसं आहे लिक्विड आहे. तर असं तुम्हाला सॉलिड लिक्विड आणि गॅसेस ह्या गोष्टी लिहायच्या असतात. त्याच्यानंतर आहे डिस्कस म्हणजे काय तर चर्चा करा. आता काय करायचं चर्चा. रिया पोअर सम वॉटर फ्रॉम हर बॉटल इन टू अनदर बॉटल डज इट चेंज द शेप ऑफ वॉटर. काय सांगितलं आहे रियाने जर एका बाटलीतलं पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतलं तर पाण्याचा आकार जो आहे तो बदलतो का तर हो येस द शेप ऑफ वॉटर चेंज बिकॉज लिक्विड डू नॉट हॅव शेप देअर ओन. का बदलतो तर लिक्विडला स्वतःचा आकार नसतो. म्हणजे बघा पाणी जर तुम्ही बाटलीमध्ये ओतलं तर ते बॉटलचा आकार घेतं. पाणी ग्लासमध्ये ओतलं तर ते ग्लासचा आकार घेतं. दे टेक द शेप ऑफ द कंटेनर इन विच दे मे प्रेझेंट. ते काय करतं त्या कंटेनरचा शेप घेतं. पुढं हलीमा फिक्स अ स्मॉल स्टोन फ्रॉम द ग्राउंड अँड पुट्स इन द वॉटर अ डिश डज द शेप ऑफ स्टोन चेंज. हलीमाने काय केलं की एका डिशमध्ये छोटे छोटे दगडे टाकले तर त्या दगडांचा आकार बदलेल का तर नाही बदलणार. का तर ते काय आहे सॉलिड आहेत. दगड म्हणजे काय स्थायू आहेत. त्यांच्यामध्ये त्याला फिक्स आकार आहे फिक्स व्हॉल्यूम आहे. त्याच्यामुळे ते बदलेल का त्याचा आकार तर बदलणार नाही. त्याच्यानंतर बघा राईट द प्रॉपर्टीज ऑफ दी सबस्टन्स. खालील जे सबस्टन्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज लिहा. आता काय काय आहेत प्रॉपर्टीज. आता वॉटर पहिलं आहे ते पाणी. वॉटर इन लिक्विड फॉर्म्स इज युज्ड बाय एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता पाण्याचं गुणधर्म काय आहे तर प्रत्येकजण आहे तो प्रत्येक सजीवाला पाण्याची खूप महत्त्वाची गरज असते. दुसरं आहे इन सॉलिड स्टेट इज टर्न्ड इन टू आईस. ज्यावेळेस ते स्थायी रूपामध्ये असतं त्यावेळेस ते काय होतं म्हणजे आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये काय रूपांतर होतं आईस होतो म्हणजे बर्फ होतो. इन गॅसियस स्टेट इट इज अ वेपर. गॅसियस स्टेट म्हणजे त्याला जर गरम केलं तर त्याची वाफ होते. बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर इज 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट हा 100 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 0 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग म्हणजे वितळण बिंदू आणि गोठण बिंदू हा 0 डिग्री सेल्सिअस आहे. मेनी सबस्टन्स कॅन डिझॉल्व इन द वॉटर देअर फॉर इट इज कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्वंट. तुम्हाला विचारलं जातं व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल सॉल्वंट वर व्हॉट इज युनिव्हर्सल सॉल्वंट तर त्याचं उत्तर आहे म्हणजे सगळ्यामध्ये पाणी मिसळतं म्हणून म्हणजे पाण्यामध्ये सगळे पदार्थ मिसळतात म्हणून त्याला युनिव्हर्सल सॉल्वंट. ग्लास इज अ सॉलिड सबस्टन्स. ग्लास म्हणजे काय तो सॉलिड असतो. ते कशापासून बनतो सिलिका अँड साल्ट मेल्टेड टू मेक ग्लास. सिलिका आणि वाळूपासून ग्लास तयार केला जातो. ब्रिटलनेस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्लास. ते लगेच फुटतं बघा ब्रिटल. इफ देअर इज अ प्रेशर ऑन ग्लास इज टर्न इन टू फाईन पार्टिकल्स. त्याच्यावर जर आपण जास्त मोठ्या प्रमाणात दाब दिला तर त्याचे छोटे छोटे तुकडे होतात. वरून ग्लास खाली टाकली तर आपण लक्षात येतं आरसा वगैरे खाली फुटला तर तो तुटतो. चॉक इज अ सॉलिड सबस्टन्स. चॉक कसा आहे तो सुद्धा सॉलिड आहे. इनसोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये विरघळतो का चॉक तर नाही. ब्रिटल आहे म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे होतात त्याला म्हणायचं ब्रिटलनेस कॅरेक्टरिस्टिक्स. इफ प्रेशर इज अप्लाइड चॉक फॉर्म्स फाईन पार्टिकल. त्याच्यावर सुद्धा आपण जर दाब दिला तर त्याचे छोटे छोटे तुकडे तयार होतात त्याला म्हणायचं फाईन पार्टिकल्स. पुढं आहे आयर्न बॉल. आयर्न बॉल म्हणजे काय लोखंडाचा गोळा थोडक्यात किंवा लोखंडाचा बॉल. तर ते कसलं आहे सॉलिड आहे मेटलपासून तयार झाला आहे म्हणजे धातूपासून. द आयर्न हॅज बोथ मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी. म्हणजे त्याला काय आहे मेलेबिलिटी पण आहे आणि डक्टिलिटी पण आहे. त्याच्यानंतर आयर्न कॅन बी युज्ड टू मेक शीट्स ऑर वायर. मग शीट तयार होणं म्हणजे मेलेबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे वायर तयार करणं.
म्हणजे त्याच्यापासून शीट्स म्हणजे पत्रे वगैरे पण तयार करायला येतात आणि वायर पण तयार करायला येतात. कारण आयर्नचे खूप सारे इक्विपमेंट्स असतात, तुम्हाला माहिती आहे. आयर्न हॅज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी. त्याला कसली असते, त्याच्यामधून करंट पण वाहतो आणि त्याच्यामधून उष्णता पण वाहते. देअर फोर मेनी मशीन्स आर मेड ऑफ आयर्न. म्हणून खूप साऱ्या मशिनी आहेत त्या आयर्नपासून बनवलेल्या असतात, म्हणजे लोखंडापासून. आयर्न हॅज सोनारिटी, म्हणजे दोन लोखंडाचे रॉड एकमेकांवर टाकले तर त्यांच्यापासून आवाज येतो, सोनॅरिटी. परत शुगर इज अ सॉलिड अँड पार्टिक्युलेट मॅटर. ते कसं आहे, सॉलिड आहे. शुगर इज सोल्युबल इन वॉटर, ते पाण्यामध्ये विरघळतं. आफ्टर डिझॉल्विंग इन वॉटर इट फॉर्म्स शुगर सोल्युशन. ते ज्यावेळेस पाण्यामध्ये विरघळतं त्यावेळेस त्याचं शुगरचं सोल्युशन तयार होतं. त्याच्यानंतर आहे साल्टसुद्धा कसं आहे, ते सुद्धा पर्टिक्युलेट आहे आणि सॉलिड केमिकल कंपाऊंड आहे. म्हणजे शुगर हा केमिकल नाही आहे, पण साल्ट हा तो केमिकल आहे. इट इज सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन केरोसिन. बघा, ते पाण्यामध्ये विरघळतं पण रॉकेलमध्ये विरघळत नाही. मीठ आहे ते रॉकेलमध्ये विरघळत नाही. इट इज साल्टी इन टेस्ट. त्याची चव कशी असते, साल्टी, म्हणजे मिठासारखी चव असते त्याची. इट फॉर्म्स साल्ट सोल्युशन आफ्टर डिझॉल्विंग इन वॉटर. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस ते पाण्यामध्ये विरघळतं त्यावेळेस ते मिठाचं पाणी तयार होतं. फ्लोअर म्हणजे काय, पीठ हे सुद्धा काय असतं, हे छोटे छोटे तुकडे असतात, म्हणजे छोटे छोटे कण असतात. पार्टिक्युलेट म्हणजे कणाचं थोडक्यात. काय होतं, हे सुद्धा सॉलिड्सच आहेत आणि छोट्या छोट्या कणांपासून बनलेलं असतं. त्याच्यानंतर बघा, इट इज इनसोल्युबल इन वॉटर. ते पाण्यामध्ये विरघळतात का, नाही विरघळत. बाय ॲडिंग वॉटर टू द फ्लोअर अ सॉलिड सबस्टन्स इज प्रिपेअर्ड. त्याच्यामध्ये ज्यावेळेस पाणी तयार होतं, पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करतो त्यावेळेस ते सॉलिडच तयार होतं. कोल म्हणजे काय, कोळसा. कोल इज अ सॉलिड सबस्टन्स दॅट इज इनफ्लेमेबल म्हणजे काय, कोळसा हा एक सॉलिड सबस्टन्स आहे आणि तो जळतो. परत इट इज अ ब्रिटल, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होतात. आणि हे प्रेशर इज अप्लाइड क्रस्ट इन टू पार्टिकल. ज्यावेळेस आपण कोळशाला जोरात दाबतो त्यावेळेस त्याचे छोटे छोटे तुकडे होतात, त्याला म्हणायचं ब्रिटलनेस. कुठलीही प्रॉपर्टी ब्रिटलनेस इज अ कॅरेक्टर ऑफ कोल. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे तिथं, ते चुकून कॅरेक्टर झालेलं आहे. म्हणजे ब्रिटलनेस म्हणजे छोटे छोटे तुकडे होणं. त्याच्यानंतर सॉईल काय, इट इज अ सॉलिड सबस्टन्स. सॉईलसुद्धा कसं आहे, सॉलिड सबस्टन्स. छोटे छोटे पार्टिकल असतात पण ते सुद्धा सॉईल आहेत आणि हे सोल्युबल असतात. कधी कधी काही पार्टिकल्स हे सोल्युबल असतात, वॉटरमध्ये विरघळतात, काही विरघळत नाहीत. त्याच्यानंतर सॉईल इज अ अँचर अँड वॉटर न्यूट्रिएंट रिच एजंट फॉर ट्री. माती जे आहे ती वॉटर न्यूट्रिएंट आहे आणि ते वनस्पतीसाठी खूप उपयोगी आहे. त्याच्यानंतर पेन हा कसला आहे, सॉलिड सबस्टन्स आहे. पेन इज मॅनमेड प्रोडक्ट. कुणी तयार केला आहे, तो माणसाने तयार केलेला आहे पेन आहे तो. इट इज फ्रॉम प्लॅस्टिक अँड मेटल. कधी कधी तो प्लॅस्टिकचा असतो, कधी कधी तो धातूंचा पण तयार केला जातो. इट कंटेन्स द लिक्विड सोल्युशन ऑफ इंक. त्याच्यामध्ये काय असतं, लिक्विड असं सोल्युशन असतं, म्हणजे त्यात शाई भरता तुम्ही त्याच्यामध्ये. इंक कसं असतं, इंक म्हणजे शाई ही कशी असती, लिक्विड फॉर्ममध्ये असते, म्हणजे द्रवमध्ये असते. इट इज अ डिफरंट कलर. त्याचे वेगवेगळे कलर, लाल कलरची असते, निळ्या कलरची असते, काळ्या कलरची असते. फ्लुइडिटी इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंक. म्हणजे ज्यावेळेस ते खाली वतली जाते त्यावेळेस सगळीकडे पसरते, त्याला म्हणायचं फ्लुइडिटी, वाहत नाही. सोप म्हणजे काय, साबण. बघा, साबणसुद्धा कसं असतं, वेगवेगळ्या प्रकारचे साबण असतात. काही असतात ते सॉलिड असतात, काही असतात ते लिक्विड. घरी वापरतो तो आपण सॉलिड साबण. फेसवॉश वापरत असेल तर ते लिक्विड फॉर्ममध्ये असतो तो साबण. म्हणजे ते कुठला साबण आहे त्याच्यावरती सॉलिड का लिक्विड हे ठरलं जातं. सम सोप आर इन द फॉर्म ऑफ ब्लॉक व्हाईल सम आर इन द पावडर. कधी कधी त्याचा ठोकळा पण असतो, म्हणजे चौकोनी आपण जो साबण वापरतो तो कधी कधी पावडर फॉर्ममध्ये असतो, कधी कधी लिक्विड फॉर्ममध्ये पण असतो. सोप आर सोल्युबल इन वॉटर, दे फॉर्म सोप सोल्युशन. ज्यावेळेस ते पाण्यामध्ये विरघळतं त्यावेळेस ते साबणाचं पाणी तयार होतं त्याच्यापासून. सोप आर मेड फ्रॉम डिफरंट केमिकल. आणि ते जे साबण आहे ते कशापासून तयार होतो, तर वेगवेगळ्या रसायनांपासून साबण तयार केला जातो. त्याच्यानंतर बघा, व्हॉट इज सब्लिमेशन म्हणजे काय, राईट द नेम ऑफ एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सब्लिमेट. सब्लिमेशन म्हणजे काय आणि सब्लिमेशनचे वेगवेगळे उदाहरणं द्या असं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता काय आहेत सब्लिमेशनचे, तर बघा, द चेंज इन द सॉलिड सबस्टन्स अपॉन हिटिंग डायरेक्टली इंटू द गॅस ऑर व्हेपर विदाउट चेंजिंग इंटू लिक्विड स्टेट इज कॉल्ड अ सबमिशन. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, असा एखादा पदार्थ की ज्यात जो सॉलिड आहे म्हणजे स्थायी रूपामध्ये आहे, त्याला ज्यावेळेस उष्णता देते त्यावेळेस तो डायरेक्ट वायू रूपात होतो, कापरासारखा, तर त्याला काय म्हणायचं, सब्लिमेशन. मग आता बघा, द सबस्टन्स दॅट शो द सब्लिमेशन, त्याच्यामध्ये आहे कॉम्पर, त्याच्यानंतर नॅफ्थेलिन बॉल, आयोडीन क्रिस्टल, अमोनियम क्लोराईड अँड नवसागर. आपल्याला माहिती आहे कापूर तसंच होतं बघा. परत अजून कुठले कुठले आहेत सब्लिमेशनचे बघा, कापराच्या बाबतीत तसं होतं, डांबर गोळी सुद्धा तसंच होतं. नॅफ्थेलिन बॉल्स, आयोडीन क्रिस्टल,
कॉम्पर म्हणजे कापूर. तर हे जे आहेत हे सब्लिमेशन दाखवतात. सब्लिमेशन म्हणजे लक्षात ठेवा, उष्णता दिल्यानंतर सॉलिडचं डायरेक्ट गॅसेसमध्ये रूपांतर. व्हॉट इज इट मेड फ्रॉम, व्हाय, हे कशापासून तयार केलं जातं आणि का. अ स्टिकल टू कट शुगर केन, बघा, अ स्टिकल टू कट शुगर केन. तर हे कसं करतात, स्टिकल युज्ड फॉर कटिंग शुगर केन आर मेड फ्रॉम आयर्न अँड अदर स्ट्रॉंग मेटल्स. Hardness, malleability and ductility are the characteristics of iron. Therefore, it is ideal use of making the stickle. For cutting the sugarcane, we need strong equipment. म्हणजे ऊस जर आपल्याला कापायचं असेल तर आपण कोयत्याचा वगैरे वापर करतो. मग ते कशापासून बनलेलं असतं, त्याच्यामध्ये मेलेबिलिटी म्हणजे पत्र्यासारखं पत्र झालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला धार पण असली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. किंवा ते जास्त जोरात आपण मारलं तर ते तुटलं नाही पाहिजे, ह्याच्यासाठी आपण ते कशापासून करतो, आयर्नपासून करतो. कारण आयर्न म्हणजे काय, लोखंड, लोखंडामध्ये ह्या सगळे गुणधर्म असतात. म्हणून शुगर केन कट करण्यासाठी जे स्टिकल तयार केलं जातं ते आयर्नपासून केलं जातं. किंवा त्याच्यापेक्षा अजून चांगलं स्ट्रॉंग मेटल असेल तर शीट युज्ड फॉर रूफिंग. शीट म्हणजे काय, तर पत्रे थोडक्यात. तर घरावरती पत्रे कशासाठी वापरले जातात. अ शीट युज्ड फॉर रूफिंग हाऊस आर मेड फ्रॉम ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमपासून तयार केले जातात. ॲल्युमिनियम इज अ मेटल दॅट इज लाईट इन वेट. ते कसं असतं, कमी वजनाचं असतं, ड्युरेबल, जास्त दिवस टिकतं, अँड रस्ट फ्री, त्याला गंजत नाही आहे बघा ते. इट कॅन प्रोटेक्ट द हाऊस वॉल फ्रॉम रेन अँड सन. मग ते काय करतं, आपल्या घराच्या भिंतींना पाण्यापासून पण रक्षण करतं आणि सूर्यप्रकाशापासून पण रक्षण करतं. म्हणून ते कशाचं बनवलं जातं, ॲल्युमिनियम. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बघा, लाईट वेट आणि त्याचं गंजत नाही, रस्टलेस. मग त्याच्यानंतर आहे बघा स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर कशापासून केला जातो, तर स्क्रूड्रायव्हर हा गुड क्वालिटीच्या स्टीलपासून बनवलं जातं. स्टील इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट मेटल. इट इज स्ट्रॉंग अँड दस हेल्पफुल टू जॉईनिंग नट्स अँड बोल्ट्स. द वर्क डन बाय स्क्रूड्रायव्हर दॅट बिकम इफिशियंट. म्हणजे काय केलं जातं, ते स्टीलपेक्षा म्हणजे चांगल्या क्वालिटीचं स्टील वापरून ते तयार केलं जातं. कारण आपण ते वर्षानुवर्ष स्क्रूड्रायव्हर वापरतो नट खोलण्यासाठी. तर ते कसं पाहिजे, एकदम चांगलं पाहिजे. म्हणजे थोडा प्रेशर दिलं की त्याचा आकार बदलला तर त्याने परत नट खोलता येतील का, तर नाही. अ पेअर ऑफ टंग, बघा, इन ओल्डन टाइम्स अ पेअर ऑफ टंग वेअर मेड फ्रॉम आयर्न, बट नाऊ दे आर मेड फ्रॉम स्टेनलेस स्टील विच इज ड्युरेबल, स्ट्रॉंग अँड रस्ट फ्री. युजली इन द किचन दिस इक्विपमेंट इज युज्ड हिन्स इट इज मेड फ्रॉम हाय क्वालिटी मेटल्स. आता टंग्स म्हणजे काय, सांडस वगैरे असते. तर सांडस वगैरे आपण कशा प्रकारे तयार करतो, तर स्टीलचा, स्टेनलेस स्टीलचीच असते ती. आणि कशासाठी वापरली जाते, तर किचनमध्ये एक चांगल्या प्रकारचं उपयोग आहे. सांडस म्हणतो, किंवा आपण पापड पापड भाजण्यासाठी एक चिमटा वापरतो बघा, तर तशा प्रकारचं आहे ते. इलेक्ट्रिक केबल्स म्हणजे काय, तर विद्युत केबल आहेत त्या. इलेक्ट्रिक केबल्स आर आयदर अ कॉपर ऑर ॲल्युमिनियम. त्या कॉपरचे किंवा ॲल्युमिनियमचे असतात. कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, देअर फॉर मोस्ट ऑफ इलेक्ट्रिक केबल आर मेड फ्रॉम कॉपर. कॉपरपासून काय करायचं, तर कॉपरमधून चांगल्या प्रकारे विद्युत वाहन क्षमता असते, त्याच्यापासून करंट हा खूप चांगल्या प्रकारे वाहतो, म्हणून त्याच्या इलेक्ट्रिक केबल ह्या कॉपरच्या असतात. ऑर्नामेंट्स म्हणजे काय, दागिने. तर दागिने कशाचे असतात, गोल्ड आणि सिल्वर म्हणजे सोनं आणि चांदीचे असतात. नावडेज प्लॅटिनम इज युज्ड फॉर मेकिंग ऑर्नामेंट्स. आजकाल प्लॅटिनम पण वापरतात. ऑल दिस मेटल हॅव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डक्टिलिटी. त्यांच्यापासून तार तयार होते. डक्टिलिटी म्हणजे तन्यता. Hence they can be stretched and pulled it from the wires. Making ornaments from these metals become more easier. Diamonds are also studded in ornaments. Diamond is a hardest substance and has shine. Gold and silver have luster which make ornament shines. काय झालं तर बघा, सोनं चांदी आपण का वापरतो, तर ते चमकतात. डायमंडसुद्धा चमकतो. मग चमकत्या गोष्टी आपल्या शरीरावर घालायला आपल्याला छान वाटतात. म्हणून जे दागिने वगैरे आहेत ते त्याच्यापासून बनवले जातात. त्यांना एक शाईन असते, म्हणून ते तयार केलं जातं, दुसरं काही नाही. लश्चर आणि शाईन, शिवाय ते गंजत वगैरे पण नाही. म्हणजे ह्या पण गोष्टीचा सगळा विचार केला जातो. छोटे छोटे दागिन्याची डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला त्याच्या चांगल्या तारा वगैरे निघल्या पाहिजेत, म्हणजे ते डक्टिलिटी पाहिजे. त्याच्यानंतर पॉट्स अँड पॅन. ते कसे तयार केले जातात, पॉट्स अँड पॅन्स आर मेड फ्रॉम डिफरंट मेटल, ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, ब्रास आर कॉमन चॉईसेस. कुकिंग फूड बिकम इझियर इन देम. All the metals have characteristics of thermal conductivity. In pot of stainless steel, the chemical reaction with the food do not take place. Therefore, it become convenient to use such materials. बघा, पॉट म्हणजे काय, तर आपल्या घरातले पातेली वगैरे जे आहेत, तर हे कसे पातेले, तवा वगैरे हे जे आहेत ते कसे तयार केले जातात, ॲल्युमिनियमच्या किंवा स्टेनलेस स्टील किंवा ब्रासपासून बनवले जातात. मग ह्याच्यामुळं काय होतं, तर ते चांगल्या प्रकारे उष्णता वाहून नेतात. त्याच्यामुळं त्या पातेल्यामध्ये जे काय तुम्ही टाकताय, जे काय भाजी वगैरे शिजवताय, भात वगैरे जे काय असेल करायचं, तर त्याच्यात ते लवकर चांगल्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
त्या पदार्थाबरोबर त्याची कुठलीही केमिकल रिॲक्शन होत नाही. व्हॉट विल हॅपन इफ अँड व्हाय, काय होऊ शकतं आणि का. नेल्स आर मेड फ्रॉम प्लास्टिक. बघा, प्लॅस्टिकपासून जर नेल्स बनवले, नेल्स शुड बी मेड फ्रॉम मेटल्स दॅट हॅव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हार्डनेस. नेल म्हणजे टाचण्या. टाचण्या ह्या कशापासून, जर प्लॅस्टिकपासून बनवल्या तर काय होईल, तर टाचण्या जर प्लॅस्टिकपासून बनवल्या तर काय होतील, त्या तुटतील. बरोबर आहे. आणि आपण त्याला जर जोरात ठोकलं तर ते तुटून जाईल. म्हणून आपण कशाच्या बनवतो, त्या लोखंडाच्या बनवायला पाहिजेत. प्लॅस्टिकच्या झाल्या तर त्या तुटून जातील, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. देअरफॉर नेल्स मेड फ्रॉम आयर्न नॉट फ्रॉम प्लॅस्टिक. तुटतील, हार्डनेस नसतो, प्लॅस्टिकला हार्डनेस नसतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय काय सांगता येईल. अ बेल इज मेड ऑफ वूड. आता बेल जी आहे ती कशी तयार केली जाते, वूड. सोनारिटी इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटल. बेल जी आहे ते लाकडापासून बनवली. आपल्या शाळेमध्ये जी बेल वापरत होतो ती जर लाकडापासून बनवली तर काय होईल, तर लाकडामध्ये आवाज देण्याची क्षमता नसते. म्हणजे आपल्याला आवाज ऐकू येईल का जरी बेल वाजवली, तर नाही. म्हणून ती कशापासून बनवली, मेटलपासून. म्हणजे धातू आहे बघा तिथं, लोखंडापासून बेल तयार केली जाते. म्हणजे सोनारिटी म्हणजे काय, आवाज तयार करण्याची क्षमता. तर ती लाकडामध्ये नसते, म्हणून ती कशाची केलेली असते, मेटलची केली असते. त्याच्यानंतर रबर इज नॉट फिल्टर्ड ऑन द पेअर ऑफ टोन्स. तर बघा, फिटेड म्हणजे समजा जर रबर जर नाही लावली आपण पकडला वगैरे, तर काय होतं, पेअर ऑफ टोन्स आर मेड ऑफ मेटल्स, दे विल गेट हिटेड ड्यू टू थर्मल कंडक्टिव्हिटी ड्युरिंग द यूज ऑफ किचन. दे आर नॉट फिटेड विथ रबर, दे मे कॉज बर्न्स, दिस इज हर्ट अस. बघा काय होतं, आपल्याला कधी कधी लोखंडाचं, तुम्हाला माहिती आहे लोखंडाचे कुकर असेल तर म्हणजे किंवा ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर त्याला रबराचं कव्हरिंग म्हणजे रबराचं त्याच्या हँडलला रबर लावलेलं असतं. ते कशात लावलेलं असतं, तर आपल्याला गरम लागू नये ह्याच्यासाठी. नाईफ इज मेड ऑफ वूड. जर चाकू आहे तो जर लाकडापासून तयार केला तर काय होईल, तर तो सुद्धा कसा असतो, हार्ड नाही. आणि हार्डनेस नसल्यामुळं आपण त्याने कापायला गेलं तर ते कापेल का, तर नाही कापणार. मग त्याच्यामध्ये मेलेबिलिटी नाही. मेलेबिलिटी म्हणजे शीट, खूप बारीक असा चाकू तयार होत नाही. म्हणजे लाकडापासून खूप बारीक तयार केलं तर त्याच्यापासून कापलं तर जाणारच नाही आणि ते तुटून जाईल. म्हणजे तिथं हार्डनेस आहे का लाकडाला, तर नाही. तर त्याच्यानंतर बघा, ॲन ॲक्स इज मेड ऑफ रबर. ॲक्स म्हणजे काय, कुऱ्हाड जर रबराची तयार केली तर काय होईल, रबरामध्ये इलॅस्टिसिटी असते. असं कुऱ्हाड हाणली झाडावर किती वाकडी होईल, बरोबर आहे, रबरासारखी. त्याच्यामुळे त्याची बनवली जाते का, तर नाही. कारण तिथं हार्ड मेटल लागतो, हार्ड सबस्टन्स. कारण आपण ॲक्सचा वापर कशासाठी केला जातो, तर वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी कट करण्यासाठी केला जातो. तर अशा प्रकारे हे जे रबर आहे त्याचा वापर ॲक्ससाठी करत नाही आहेत. त्याच्यासाठी कशाचा वापर केला जातो, तर लोखंडाचा वापर केला जातो किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे मेटल्स वापरले जातात. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे बघा, हू आय एम, मी कोण आहे. तर आता त्यांनी बघा काय दिलेत प्रश्न. आय एम फाउंड इन द थर्मामीटर, आय मेजर युअर टेम्परेचर. मी थर्मामीटरमध्ये असतो आणि मी तुमचं तापमान मोजतो. तर त्याचं उत्तर काय असेल रे, बघा गेस करा सगळ्यांनी. मी ऑलरेडी सांगितलं होतं मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे काय, तर असा एक धातू त्या थर्मामीटरमध्ये असतो. आय मेक थिंग्स हॉट ऑर कोल्ड. मी काय करतो, गोष्टी थंड किंवा गरम करतो. तर ते आहे हीट म्हणजे उष्णता. आय हॅव नो शेप व्हॉट्सएव्हर. मला आकार नाही. बघा, तर मी कोण आहे, लिक्विड किंवा गॅस, त्यांना आकार नसतो. त्याच्यानंतर बघा, आय डिझॉल्व इन वॉटर बट नॉट इन द केरोसिन. मी पाण्यामध्ये विरघळतो पण रॉकेलमध्ये विरघळत नाही. तर त्याचं उत्तर आहे मीठ. लक्षात द्या सगळ्यांनी. आणि हे सगळं येतं परीक्षेला, त्यामुळे माहिती पाहिजे आपल्याला. व्हॉट डज दिस हॅपन, व्हाय डज दिस हॅपन, हे असं का होतं, तर काय बघा काय सांगितलं ह्याच्यामध्ये. कोकोनट ऑइल थिकन्स इन द विंटर. उन्हाळ्यामध्ये खोबरेल तेल आहे आळून बसतं. असं काय होतं, तर बघा इन विंटर द टेम्परेचर ऑफ एअर इज लेस. म्हणजे हवेचं जे तापमान आहे ते कसं असतं, कमी असतं. ॲट दिस टेम्परेचर फ्रीजिंग पॉईंट ऑफ कोकोनट ऑइल इज रिचड. मग त्या तापमानाला कुठलंही ऑइल आहे म्हणजे कोकोनट ऑइल आहे ते काय होतं, फ्रीज होतं. म्हणजे ते आळून बसतं. म्हणून ते काय होते, थंडीच्या दिवसामध्ये ते आळून बसतं. केरोसिन लेफ्ट ओपन इन अ डिश डिसॅपियर्स. जर रिकामं केरोसिन, पेट्रोल किंवा डिझेल जर तुम्ही हे असं ओपन ठेवलं डिशमध्ये तर ते निघून जातं. तर असं काय होतं, तर बघा केरोसिन लेफ्ट इन अ ओपन डिश, द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग हेस्टन्स दिस प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन अँड दस केरोसिन कम्प्लिटली इव्हॅपोरेट. काय होतं, तर त्यांचा जो बॉइलिंग पॉईंट आहे केरोसिनचा,
तर तो काय होतो, तो एकच असतो, मग तो उडून जातं, म्हणजे गॅस फॉर्ममध्ये जातं ते. कारण कमी तापमानाला सुद्धा केरोसिन, पेट्रोल आणि डिझेल आहे असं सुद्धा वातावरणामध्ये मिसळतं, आपल्याला सुद्धा माहिती आहे. गाडीचा जर स्विच किंवा पेट्रोलचा जे प्लग आहे तो जर आहे असा रिकामा राहिला तर पेट्रोल सगळं उडून जातं. द फ्रेग्रन्स ऑफ इंटेन्स स्टिक लाइटेड इन द वन कॉर्नर ऑफ द रूम स्प्रेड टू द अदर कॉर्नर. एका कोपऱ्यात लावलेल्या उदबत्तीचा वास हा पूर्ण घरभर का पसरतो किंवा दुसऱ्या कॉर्नरला सुद्धा का जातो, तर असं काय होतं, तर त्याच्यामध्ये ते गॅस फॉर्ममध्ये असतं. कसल्या फॉर्ममध्ये, वायू मध्ये असतं. वेन फ्रेग्रन्स स्टिक्स आर लाइटेड दे इमिट फ्रेग्रन्स स्मोक. द स्मोक is in the form of gas and thus can spread anywhere. With the smoke, the fragrance also reaches the entire room and thus fragrance is intense stick lighted in one corner of the room spread to the other corner. असं काय होतं, तर ज्या स्टिक्स आहेत म्हणजे ज्या सुगंधित उदबत्त्या वगैरे आपण वापरतो, तर त्याचा जो वास आहे तो सगळीकडे का पसरतो, तर ते गॅस फॉर्ममध्ये असतं आणि ते गॅस जर असेल तर ते सगळीकडं पसरतो, म्हणून ते सगळीकडे पसरतात. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एवढं मग तो तर नाही लिहिलं तरी छोटं छोटं तरी सांगता आलं पाहिजे की दे आर इन द गॅस फॉर्म, सो दे आर स्प्रेड इन द एंटायर होम वगैरे. व्हॉट यू सी इन द पिक्चर. पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतंय. आता काय प्रश्न विचारला बघा. आता पिक्चर आहे, काय आहे पिक्चर इथं, तर बघा काय दिलं ह्या पिक्चरमध्ये तुम्ही बघा सगळ्यांनी. तर ह्या पिक्चरमध्ये काय दिलं आहे, वी सी द एअर फिल्ड अ बलून पुट इन द थ्रोट ऑफ वॉटर इज फ्लोटिंग बट द ॲपल सिंक इन द बॉटम. जर फुगा आहे, फुगा पाण्यावरती तरंगतो आहे, पण जे सफरचंद आहे ते पाण्यामध्ये जाते. असं काय होतं, तर ॲपल हा सॉलिड सबस्टन्स आहे, त्याच्यामुळे त्याची घनता डेन्सिटी इज मोअर. आणि बलून आहे तो कसा आहे, फ्लोट होतो, कारण तो काय त्याच्यामध्ये काय भरलं आहे आपण, हवा, म्हणजे ते गॅसियस सबस्टन्स भरलं आहे, त्याची डेन्सिटी ही कमी आहे. म्हणून बॉल हा पाण्यावरती तरंगतो आहे, त्याची डेन्सिटी कमी आहे आणि ॲपल हे खाली गेलं आहे कारण त्याची डेन्सिटी जास्त आहे.